धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचं भाजपचं कृत्य असल्याचा टोला आता खासदार संजय राऊतांनी लगावलाय। तर धनुष्यबाणाची चोरी झाली, चोरीचा माल भाजपनं लाटल्याचा आरोप देखील राऊतांनी केलाय। तर खासदार संजय राऊतांनी आता भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलाय। किमान 40 वर्ष हा धनुष्यबाण महाराष्ट्राच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला होता। त्यांनी तांडव केलं, नाचले, आम्हीच खरे आम्हीच खरे। त्यांना त्यांचा धनुष्यबाण अनेक मतदारसंघात वाजवता आला नाही, कारण ते खोटे आहेत, त्यांच्यात हिंमत नाही, बरं का। त्यांनी धनुष्यबाण चोरला, त्यांनी शिवसेना चोरली आणि तो चोरीचा माल भारतीय जनता पक्षानं चोरला, लाटला। त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता यांना जाब विचारली। अर्थात आम्हाला दुःख आहे की धनुष्यबाण अशा प्रकारे अदृश्य करण्याचा प्रयत्न झाला। हे स्वप्न भारतीय जनता पक्षाचं होतं अनेक वर्षापासून की शिवसेना आणि धनुष्यबाण महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरून नष्ट करायचं, आणि त्याला हे 40 खोकेवाले बळी पडले। सत्तेच्या मोहापायी तुम्ही महाराष्ट्राचा स्वाभिमान सोनिया गांधी आणि राहुल गांधीच्या चरणी घाण ठेवला। त्याच्यावर महाराष्ट्राची जनता तुम्हाला प्रश्न विचारते आहे। ज्या स्वातंत्र्य सावरकरांवर राहुल गांधींनी खोटी आणि घाणेरड्या भाषेत टीका केली, त्या राहुल गांधीसमोर तुम्ही का झुकलात, या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राची जनता तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत विचारणार आहे। आणि त्यामुळे धनुष्यबाण असेल किंवा शिवसेना असेल, हे स्वाभिमानाने उभे आहेत, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली उभे आहेत। त्याची चिंता तुम्ही करू नका। तुम्ही जे शेण खाल्लेलं आहे त्याच्यावर तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्या। धनुष्यबाणला किंबहुना आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या धनुष्यबाणला सन्माननीय एकनाथ शिंदेच्या माध्यमातून वाचवण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधान मोदीजीने, आदरणीय अमित शहाजीने आणि आमच्या देवेंद्र फडणवीसजींनीच केलेलं आहे। म्हणून आमच्यावर अघोरी जादूचा आरोप करण्या अगोदर तू मातोश्रीमध्ये कुठे कुठे निंबू फिरून आलेला आहेस, कुठे कुठे त्या काळ्या बावल्यासारखा फिरत मातोश्रीच्या अवतीभोवती फिरतोयस, ह्याबद्दल थोडा विचार कर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।